आज चौपाटीवर भेळ खायला गेलेली. 19 जानेवारी 2021. आज तुझ्या आवडीची बासुंदी केली. 23 डिसेंबर 2024. सुनेला हॅपी बर्थडे विश कर. 25 नोव्हेंबर 2024. लाफ्टर क्लब मधले राणे काका वारले. 5 जुलै 2022. व्हिडिओ कॉल कर ना, बिझी आहेस का? 18 ऑक्टोबर 2023. रमा, ए रमा, रमा कुठे आहेस तू? रमा, अरे कोण आहेस तू? चोर 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 चोर! अरे बापरे! चोर 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 चोर! मी मारेन मी ना. मारे ना. घबरा. हाँ, देख तेरा दिन दिन दिवाली के पहले गेम बजा डालूंगा. मैं कुछ कर नहीं रहा, मेरे को जाने दे. हाँ? चोर 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 चोर! मेरे को जाने दे. फेकून मारेन. ए थांब, आलेच. हा हे घे, तुझ्यासाठी एक गोष्ट आहे. मला वाटलं सोनं बी ना देशील. करंजी करंजी आणलीस तू? तुला नकोय तर ठीक आहे, पण साजूक तुपातली आहे हा. साजूक तुपातली? काय मी काय खाताना चेहरा बघायचा माझा? नाही रे. तू बस इकडे बस. तिकडे 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 फिरून तिकडे. हा, बरं झालं तू थांबलास हा. आपण गप्पा मारूया. तू काय गॉनकेस आहेस का ग? मी तुझ्या घरी आलो चोरी करायला आणि तुला गप्पा मारायच्या आहेत. नाही बोलायचं का माझ्या बरोबर? ठीक आहे. चोर चोर वाजवा वाजवा. चुप. हा, मारूया गप्पा. शट अप. मोठ्यांशी कसं बोलायचं याचे मॅनर्स नाहीत का तुला? करंजी दे. करंजी दे. काय फॅन्टॅस्टिक आहे तुझी करंजी. काय पण बोल. सुपर सॉलिड, एक नंबर. थँक्यू.
पोराकडून नाही तर निदान चोराकडून तरी कॉम्प्लिमेंट्स मिळत आहेत. कुठे असतो कुठे तुझा पोरगा? वेस्ट व्हर्जिनियाला असतो, परदेशात. पण तुला नाही कळणार रे. हे माहितीये तुला नाही कळलं. तुला राग येत असेल ना तुझ्या पोराचा? येतो ना, फक्त तो मोठा झालाय म्हणून, नाहीतर त्याला ओंडवाच उभा केला असता गाढवाला. हं? तुला नाही रे, त्याला बोलले. हा. पण त्याची फॅमिली असेल ना तिकडे, त्यांच्यावर लक्ष द्यावं लागत असेल, जॉब, त्याचं प्रेशर, आणि ह्या सगळ्यात वेळ नसणार ना मिळत त्याला. कसला आलाय जॉब? फॅमिली? मी काय फॅमिली नाही का त्याची? नाही तसं नाही, म्हणजे तू कशाला डिफेन्स करतोय त्याला? लाज तर त्याला वाटायला हवी आहे. आणि तसंही युअर चिल्ड्रन आर नॉट युअर चिल्ड्रन, दे आर ओनली सन अँड डॉटर्स ऑफ लाईफ लॉंगिंग फॉर इट सेल्फ. हा ऍक्च्युली. काय ऍक्च्युली अर्थ सांग त्याचा? काय अर्थ सांगू त्याचा? हा अर्थ सांग. अर्थ कशा सांगू मी? तू फिलिंग पोचला ना यार, तू कशाला स्ट्रेस घेते? ठेवतो. माझ्या फिलिंग्स माझ्या मुलाला नाही कळल्या, तुला काय कळणार मूर्ख कुठला? ए तुला नाही म्हणाले रे, माझ्या मुलाला म्हणाले. एनिवेज, त्याचा अर्थ असा होतो की मुलांना जन्म दिला म्हणून आपण मुलांना आयुष्यभर बांधून ठेवत नाही, त्यांना आपल्यापासून दूर जावं द्यावं लागतं. पण जेव्हा त्यांची मुलं त्यांच्यापासून दूर जातात तेव्हा त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायचं असतं. काय रे, शांत का बसलास? फिलॉसॉफिकल बोललीस तू. खोटं बोलतोयस, खरं काय ते सांग. नाही खरं मी, हा म्हणजे ऍक्च्युली मला पण एक मुलगी आहे 5 वर्षाची. ती जर मला सोडून गेली आणि मी एकटा राहिलो तर माझं काय होईल याची भीती वाटायला लागली. भीती कशाला वाटायची? जर मी जगले वाचले तर तू ये इथे, तेवढीच कंपनी होईल मला. अरे एवढ्या लवकर ना जाणार तू म्हातारे. तू पहिल्यांदाच चोरी करतोयस ना? नहीं नहीं अरे भाई, मैं इसमें पूरा ये मेरा बड़ा गेम है. मैंने कपाळ पाहिलंस का? टॅग आहे फ्रेशरचा. मस्ती, मेरे साथ मस्ती. अरे तुझ्याच वयाची 1200 मुलं जगात वावरतायत, मी शिकवलेली. खाऊन झालं असेल तर येऊ शकतोस तू आता. नाही मतलब ऐसा तसं काही नाही, मी थांबू शकतो. झालंय माझं बोलणं, तू निघ आता. इमोशनल केलं यार तू. बाय द वे, मी एक प्रश्न विचारू का? ते आतमध्ये बेडरूम मध्ये ते स्टिकी नोट्स होते ना, त्यावर तू काय काय लिहिलंयस, ते काय असं चिटकवलंय? आजवर माझ्या मुलाशी जे काही बोलू शकली नाही ते माझ्या मनातले सगळे विचार त्या कागदांवर लिहून ठेवले आहेत. मग त्याला फोन करून सांगायचं ना. अरे मी ढीक बोलीन त्याच्याशी रे, पण त्याच्याकडे वेळ नको का? तुला कधी नाही वाटलं तिथे जावंसं? हे घर आणि इकडली माणसं सोडून मला परदेशात नाही राहता येणार, आणि त्यातून मुलाच्या नवऱ्याच्या आठवणी या घरामध्ये आहेत. त्याला कुलूप लावणं माझ्या तत्वात नाही बसत रे. कठीण असतं ना ग असं
एकटं राहणं. तू वैतागत नाहीस का या एकटेपणाला? हो अरे, एकटं राहणं खूप खूप कठीण असतं. पण जेव्हा जेव्हा मला रोहितची आठवण येते, मी असं इमॅजिन करते की रोहित माझ्या मांडीत झोपलाय आणि मी त्याला त्याची आवडती पोएम बोलून दाखवते. मी आधीच तुला ओळखलं होतं, पण मी काही बोलले नाही. नेक्स्ट टाइम आलास ना, नेक्स्ट टाइम पासून तुझा टॅटू आहे ना, तो लपवून आहे. वाट पाहुनी थकले रे आता, येशील कार्य पुन्हा तसा. दिस करुनी सांज झाली, ये रे माझ्या पाखरा. घेईन खुशीत तुला माझ्या बाळा, गात राहील तीच अंगाई. येऊन पुन्हा तसाच विलगेन, ऐकीन तुझी अंगाई. पाखराने तुझ्या हाक तुला देता, तसेच लाड करशील नाही, तसेच लाड करशील नाही.